सर्व प्रेक्षकांचं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. आत्ता आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ समाजसेविका अपर्णाताई खाडे. अप्पूताई, आपण माननीय जिल्हाधिकारी यांना तानसेत रेल्वे स्टेशन लाहे ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामाबाबत आपण निवेदन दिले आहे. त्या संदर्भात आपण काय सांगाल? नमस्कार. मला मागच्या वर्षी थोडंसं कुणकुण लागली होती की इथे काहीतरी अनधिकृत बांधकाम तानसेत स्टेशनच्या पश्चिमेला होत आहे. पण मी त्यावेळेस खूप कानाडोळा केला आणि मला यावेळेस माझ्याकडे तक्रार आली म्हणून मी वैयक्तिकरित्या ते प्रत्यक्ष बघायला गेले. माझ्याबरोबर शशी पूर्वे होते, मनसेचे विधानसभा सचिव. माझ्याबरोबर आणखीन एक सहकारी होते, नितीन अधिकारी म्हणून, आणि एक आणखी व्यक्ती होती. तर आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही बघितलं की तानसेत स्टेशनच्या पश्चिमेला 100 मीटरवरच बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम टिटवाळाचे कोणतरी महेश यादव म्हणून आहेत आणि त्यांच्या सहकार्याने करार घेतलेला आहे. तर त्या संदर्भात आम्ही खोलात गेल्यानंतर आम्ही माहितीचे अधिकार टाकले, खूप भेटीगाठी घेतल्या, तहसीलदार साहेबांना भेटलो, ढगे साहेबांना भेटलो, RFO चिखले खर्डीचे त्यांना भेटलो आणि इतरही चौकशी केली. तर चौकशी दरम्यान आम्ही माहितीचे अधिकार वगैरे टाकले. RFO चिखलेंकडून आम्हाला काही व्यवस्थित माहिती मिळणे, अंशतःच माहिती मिळाली. आणि तिथं जे प्लॉट आहेत 3, आनंदीबाई टबाले, श्रावण वातस आणि भिवा मंग्या भगत, या 3 शेतकऱ्यांचे प्लॉट आहेत. आणि त्या प्लॉटमध्ये अनधिकृतरित्या बांधकाम झालेलं आहे. ते बांधकाम अनधिकृत अशा करता आहे की एकतर आदिवासींची जमीन विकता येत नाही. पैसा कायद्यामध्ये आपला शहापूर तालुका येतो. पैसा कायद्याअंतर्गत ह्या जमीन विकत घेण्याचा अधिकार नाही आणि शेतकऱ्यांना विकण्याचा अधिकार नाही. दुसरं असं की हे प्लॉट, म्हणजे आता बोलता बोलता आम्हाला समजलं की हे प्लॉट महसूलचे होते, महसूली भूमी शेतकरी म्हणून आदिवासींना दिले आणि त्याच्यानंतर तिला फॉरेस्ट लागलं किंवा फॉरेस्टची होती ती आता महसूल, असं काहीतरी गोंधळ झालेला आहे. पण फॉरेस्ट म्हणतं महसूलनी कारवाई करायची, महसूल म्हणतं फॉरेस्टनी कारवाई करायची. आता आम्ही त्याच्यात सगळे कागदपत्र काढल्यानंतर आनंदीबाई टबालेंनी खर्डी RFOंना स्टेटमेंट लिहून दिले की मी कुठल्याही प्रकारची या बांधकामाला किंवा ही जमिनीला खरेदी करण्यास परवानगी दिली नाही. आम्ही साहेबांकडे माहितीचा अधिकार टाकल्यानंतर साहेब आम्हाला माहिती द्यायलाच तयार नव्हते. त्यांनी आम्हाला सुरुवातीला फक्त सातबारे दिले, त्यांनी जुने काढले. मग त्यांच्याशी थोडा वाद झाल्यानंतर त्यांनी बाकीचे पेपर दिले, पण ठराविक काही पेपर आहेत ते त्यांनी आम्हाला दिले नाही, म्हणजे अंशतः त्यांनी पेपर दिले. आम्ही त्यांना बोलले की मी अपिलात जाईन म्हणून, पण त्यांनी अजूनपर्यंत काही कागदपत्र दिले नाही. त्या सगळ्याच्या अधिकाराने मग आम्ही ग्रामपंचायत कळमगाव, तुमची चूक दुरुस्त करतो दीपकजी, हे ग्रामपंचायत कळमगावच्या हद्दीत येतं, खरमेपाडा. तर तिथे आम्ही ग्रामपंचायतीने माहितीचा अधिकार टाकल्यानंतर आम्हाला तिथे माहिती उपलब्ध झाली. तर 2019ला त्यांचे राम नरेश दयाल म्हणून एक माणूस होता, तो तिथे येऊन राहिला. त्यांनी ती सगळी पाहणी केली असेल. त्याच्यानंतर हळूहळू 2022-23 पर्यंत त्यांचं हातपाय पसरायला सुरुवात झाली होती आणि तालुक्यातलेच काही चमचे दलाल आणि फक्त पैशासाठी काम करणारे दलाल, आता मी नावं नाही घेत कोणाची, या दलालांच्या नालायकपणामुळे या अशा घटना घडतात आणि पाराचे परप्रांतीय येऊन इथे बसतात. तर जेव्हा आम्ही ग्रामपंचायतची माहिती घेतली तर ग्रामपंचायतच्या माहितीमध्ये आम्हाला असं आढळलं की खूप जणांचा विरोध याला, पण बोलायला घाबरतात. व थोडंसं खोलात जाऊन आम्ही थोडीशी चौकशी केली तर आम्हाला असं कळलं की तो महेश यादव आहे गुंड प्रवृत्तीचा, आणि तो गुंड प्रवृत्तीचा असल्यामुळे तो काय करतो, येताना त्याचं शस्त्र घेऊन येतो, 8-10 मुलं काय त्याची माणसं असेल त्यांना बरोबर घेऊन येतो. म्हणजे नुसतं सोबत असलं तरी माणूस घाबरतो. आता आदिवासी बिचारे गरीब स्वभावाचे, त्या अशा गोष्टीला घाबरतात. आणि मी जे बोलते त्याच्यामध्ये एक जण आदिवासीच व्यक्ती आहे ज्यांनी या महेश यादवला जागा घ्यायला मदत केली आणि खोटे उद्योग करून ती जागा त्याला मिळवून दिली. ही जागा घेताना नोटरी केली गेली आहे, ते पण इथं शहापूरमध्ये नाही, टिटवाळ्याला जाऊन. जागेचे प्लॉट विकतानाही नोटऱ्या केल्या गेल्यात, त्या पण टिटवाळ्याला जाऊन. मग का आमच्या शहापूरला नोटरी होत नाही? आणि इथला जो व्यवहार आहे तो टिटवाळ्याला गेल्यानंतर तुम्ही काय समजा? मग जेव्हा आम्हाला माहितीचा अधिकार आला ग्रामपंचायतचा, त्याच्यात आम्हाला असं दिसलं, सगळा अभ्यास केल्यानंतर, एकाच ग्रामपंचायत 22/2/2023ला ग्रामसभा झाली होती. ग्रामसभेमध्ये सगळ्या गावकऱ्यांनी ठराव केला होता की हे जे अनधिकृत बांधकाम आहे याला कुठल्याही प्रकारची परमिशन देऊ नये, त्यांचं कुठलंही बांधकाम अधिकृत करू नये आणि त्यांना इथून हटवण्यात यावं. आता त्याच ग्रामसभा संपल्यानंतर की काय मला माहीत नाही, पण त्याच ग्रामसभेमध्ये नंतर आणि तारीख तहसीलदारांकडे कारवाई करी असंही त्या ग्रामसभेत ठरलं होतं. त्या याच्यातल्या म्हणजे प्लॉटिंग जे बांधकाम झाले तिथे अनधिकृत,
त्याच्यातल्या 20 घरपट्ट्या तिथे दिल्या गेल्यात. एक अनंत वातस, श्रावण वातस यांचे अनंत वातस नाही, अनंता भगत, जो भिवा मंग्या भगत यांचा भाऊ आहे, त्याच्या नावाने 17 घरपट्ट्या आहेत. एक आहे हनुमान मंदिराच्या नावाने, एक आहे मिनी अंगणवाडीच्या नावाने, आणि एक मग जर बांधकामाला परमिशनच नव्हती, मग ग्रामपंचायतनी त्यांना परमिशन दिली कशी? आणि एकाच ग्रामसभेमध्ये हे ठरलं की ते बांधकामाला परमिशन द्यायची नाही, अनधिकृत बांधकाम आहे, आणि ते तहसीलदारांना सांगून तोडायचं. मग असं कसं केलं होतं हे संशयास्पद आहे. नंतर तिथे जे त्याच ग्रामसभेमध्ये 20 हे दिल्या. आम्ही जेव्हा चौकशी केल्यानंतर आम्हाला ग्रामपंचायतचे हे उपसरपंच म्हणाले, जेव्हा माहिती अधिकार घ्यायला गेलो आम्ही, दाभाडे मॅडम आहेत तिथे ग्रामसेविका, तर त्याच ग्रामसभेमध्ये यांच्या घरपट्ट्या 20 घरपट्ट्या मंजूर झालेल्या आहेत. आम्हाला असं कळलं, आम्ही त्यांच्याशी बोललो, आप्पा भीड यांच्याशी, तर ते म्हणे की लक्षात आलं की भले बांधकाम अनधिकृत आहेत, पण सध्या ग्रामपंचायतचं महसूल बुडू नये म्हणून आम्ही त्यांना तात्पुरत्या घरपट्ट्या दिलेल्या आहेत. आम्ही त्या भविष्यात कॅन्सल करू शकतो. हे सगळं कळल्यानंतर आम्ही तहसीलदार साहेबांनाही भेटलो, आम्ही ढगे साहेबांना भेटलो. ढगे साहेब हसायला लागले. एकदा जर तिला घरपट्टी दिली आहे तर ती कॅन्सल कशी होऊ शकते? म्हटलं साहेब, आम्हालाही तो प्रश्न पडला, म्हणून आम्ही धावत तुमच्याकडे आलो आणि आम्ही तुम्हाला हे सांगतोय की घरपट्ट्या तात्पुरत्या स्वरूपाच्या दिलेल्या घरपट्ट्या त्या अधिकृतच केल्या, आणि अधिकृत घरपट्ट्यानंतर मोडता येतात का, हा साधासा प्रश्न मी ग्रामपंचायत सदस्यांनाही विचारला. या चौकशी करता करता आणखीन खुलाखुला खूप गोष्टी निघाल्या. आम्ही फेरी मारल्यानंतर आम्ही तिथले काही फोटो पण आणले, 2-3 जणांच्या तिथे बाईटही घेतल्या, आणि बाईट घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं 2019ला तो एक जण राम नरेश दयाल म्हणून तो आला, आणि 2023 पासून या लोकांनी तिथे पाय पसार सुरुवात केली. तहसीलदार कार्यकर्ते त्याच्यावर एकदा कार्यवाही करून सगळं आधीचं बांधकामामध्ये जमीनदोस्त झालं, पण त्याच्या तिप्पट चौपट प्रमाणात आता तिथे बांधकाम झालेलं आहे, आणि 2.5 लाख गुंठ्यांनी तो प्लॉट तिथे विकला जातो. कोणी 6 गुंठे घेतले, कोणी 7 गुंठे घेतले. आता तिथे अशी कंडिशन का 3-4 दुकानंही झालीत. जर वीज म्हणजे आपलं MSCBची परमिशन नाही, तर मग तिथे एवढा मोठा ट्रान्सफॉर्मर कसा काय बसवला गेला? आणि त्या ट्रान्सफॉर्मरनं ग्रुप ग्रामपंचायत कळमगावच्या 2 व्यक्तींच्या नावाने तिथे त्यांना 2च मीटर दिलेले, त्यांनी बोरिंग मारलेली, बोरिंगची परमिशन नाही आहे. मग असे सगळे जे हे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस त्या जे आदिवासी कोणी गेलं की त्यांना मग थोडंसं चिरीमिरी काहीतरी द्यायचं आणि त्यांना त्यांच्या मार्गाला लावायचं, किंवा धाकटपट्टा दाखवायचा, त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राचा, मनुष्यबळाचा वापर करून त्यांना घाबरवायचं. असे प्रकार आज तागायत तिथे सुरू आहे. जवळजवळ 200 म्हणजे 70-80 गाड्यांची बांधकाम झाले. आता आम्ही जाऊन आल्यानंतर अजून काही 3-4 वाढले असतील, आणि पूर्ण पाया घरांसाठी वगैरे तिथे बांधलेले आहेत. महेश यादवने भलं मोठे तिथे ऑफिस बांधलेले स्वतःच्या याचं, आणि तिथे सगळी चौकशी करताना आम्हाला आपण असं पण समजलं, जो कोणी याच्यावर आवाज उठवायला जाईल, एक तर तो धाकटपट्ट्याने ऐकणारा असेल बळाचा वापर करून, तर तिथे तसा वापर करतात, किंवा पैशांचा आमिष दाखवून ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात. हे किती योग्य? आता हे परप्रांतीयांमध्ये अनेक समाज आहेत, कोणी आंध्रवरनं आलंय, कोणी कलकत्त्यावरनं आलंय, भैया लोक आहेत, मुस्लिम लोक आहेत. भविष्यात याचा इतका मोठा नुकसान आहे आपल्यासाठी की हे इथे कुठलेही अवैध धंदे करतील आणि शहापूर तालुक्याला बदनाम करत राहतील, शहापूर तालुक्यातल्या लोकांना बिघडवत राहतील. हे कितपर्यंत योग्य आहे? मला असाच प्रश्न समोर आला की अपर्णाताईचं काय संबंध तिथे? संबंध असा की लाहे, कळमगाव, कानिंदा आणि बिरवाडी हे सगळे एकाच ठिकाणी आहेत. आज जर कळमगाव लाहे बिघडला तर उद्या माझी बिरवाडी बिघडायला किंवा अनधिकृत धंदे सुरू व्हायला काय वेळ लागणार आहे? आणि अशा प्रकारे तिथे कायद्याचे उल्लंघन होऊ शकते, आणि याच्यापेक्षा अनेक नुकसान तिथे आहे. भविष्यातला, मी तर म्हणते भविष्यातला सरपंच पण त्यांचाच असेल. एवढी मोठी वस्ती तिथे वसत चालली आहे आणि आपल्या लोकांना तिथनं बाजूला करत चाललेत. हे योग्य आहे का? फॉरेस्टची परमिशन नाही, ग्रामपंचायतची परमिशन नाही, महसूलची परमिशन नाही, कसलीच परमिशन नसताना एवढं मोठं साम्राज्य ते तिथे कसे उभे करू शकतात? आणि आम्ही उपोषणाला बसणार आहोत. आता आम्ही काल कलेक्टर साहेबांना लेटर बाय हँड देऊन आलो त्यांच्या हातात. त्यांनी सांगितलं मी चौकशी करून कारवाई करतो, त्यामुळे आम्हाला पोहोचवर सही मिळाली नाही आहे. पण आम्ही तहसीलदार साहेबांनी सांगितलं आहे, काल कासोळे साहेबांनी आम्हाला सहकार्य केलं, ढगे साहेब पण सहकार्य करतात, तेही माहिती जमवत आहेत या गोष्टींची. आम्ही तहसीलदार साहेबांना स्पष्ट सांगितलेलं आहे, जर या 15 दिवसात जर बांधकाम तुटलं नाही
जमीनदोस्त झालं नाही तर आम्ही आणि आमचे सहकारी जे शशी असेल, मी असेल, नितीन असेल आणि आमचे अजूनही काही सहकारी आहेत, हे सगळे तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर उपोषणाला बसू आणि ते बांधकाम तोडेपर्यंत तिथून उठणार नाही एवढं आम्ही आजच्या दिवशी सांगतोय. 15 दिवस म्हणजे आता महिना झाला. साहेब आधीही 15 दिवस बोलले होते, तेव्हाही काही तोडलं नाही. आणि याच्यामध्ये चिखलेंची भूमिका, RFO चिखलेंची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. आम्ही कागदपत्र घ्यायला त्यांनी आमच्याशी उजत घातली. आम्ही त्यांना शेवटी बोललो की आम्ही अपीलात जाऊ आणि वरपर्यंत तुमचं प्रकरण हे करून तुमच्यावर कारवाई होईल असं हे करू. अंशतःच कागदपत्र दिलेत. आम्हाला जे महत्त्वाचे कागदपत्र ते त्यांनी दिले नाही. ही तक्रार आम्ही काल कलेक्टर साहेबांनाही केली, आम्ही कासवाळ साहेबांनाही तक्रार केलेली. आणि जर इथे उद्या काही यांच्यामुळे जर इथे तिथे काही झालं तर जे जे संबंधित आहेत त्यांच्या सगळ्यांवर कारवाई व्हावी एवढी मी अपेक्षा ठेवते. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. हां बसू दे ना, चल ना जाऊ ना. हे सगळे जोते बांधलेत का? आणि हे सगळं बांधणार आहेत का? चालू आहे काम. हा तहसीलदार येऊन गेले इथे. तर मीटर पण इलिगल आहे. मी साहेबाला भेटलो होतो मागं. हा हळूहळू बघा सोय दिली.